पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी योजनेची लाभ आणि शर्ती रद्द झाल्याच पाहिजे, कर्जमाफी योजनेची लाभ आणि शर्ती रद्द झाल्याच पाहिजे, कर्जमाफी योजनेमधील लाभ आणि शर्ती रद्द झाल्याच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, किसान सभा जिंदाबाद, किसान सभा जिंदाबाद. महाराष्ट्र शासनानं जी योजना चालू केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, त्या योजनेमध्ये अनेक शर्ती आणि अटींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तो कुठंतरी शेतकऱ्यांना घातक आहे, या कर्जमाफीसाठी घातक आहे. त्याशिवाय सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या एकमेव मागण्यांसाठी आज किसान सभेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर सध्या किसान सभेचे नेते आहेत कॉम्रेड उमेश देशमुख, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी आहे आणि भूमिका काय राहणार आहे? महाराष्ट्र सरकारनं अहिल्यादेवी होळकर या नावानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आणली, परंतु ही योजना आणत असताना अनेक अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातला जो कर्ज थकीतदार कर्जदार आहे तो 90% हे शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या ज्या काय या योजनेमध्ये अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत त्या अटी आणि शर्ती रद्द केल्या पाहिजेत, तरच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु या अटी शर्ती घालून या सरसकट शेतकरी येण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातला जो कर्जदार नियमित कर्जदार शेतकरी आहे तो देखील शेतकरी हा उभारी येणार नाही. कारण नियमित कर्जदारानं इकडून तिकडून पैसे आणून कर्ज भागवलेलं असतं, काही ठिकाणी सोनं गहाण ठेवून कर्ज भागवलेलं असतं. त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळायचा जर असेल तर या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये राहण्याच्यासाठी 50,000च्या ऐवजी किमान 2 लाखापर्यंतचं अनुदान हे मंजूर केलं पाहिजे. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आज आम्ही महाराष्ट्रातली सगळेच जिल्हाधिकारी आणि तालुका केंद्रावर ही निदर्शनं केलेली आहेत. या उपर जर महाराष्ट्र सरकारनं आमच्या या मागण्यांकडे लक्ष जर दिलं नाही तर किसान सभेच्या वतीनं आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू हा इशारा देखील आज आम्ही देत आहोत. शेतकरी शासनाकडून पडत आहेत त्यासोबत काय भूमिका आहे? हे योजना आणून 1 महिना होत गेला, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. सरकार चालढकल करताय का ही आमची शंका आहे. कारण एका बाजूला त्यांनी 35,000 कोटीची योजना जाहीर केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र या अधिवेशनामध्ये फक्त 20,000 कोटीचीच त्यांनी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळं या महाराष्ट्र सरकारनं योजना लागू केली असली तरीसुद्धा त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल आम्हाला शंका येते आणि म्हणूनच जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. याचबरोबर देवस्थान जमिनी ज्या आहेत त्या जमिनी संदर्भातही किसान सभेनं आवाज उठवलेला आहे. आपल्यावर शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय मागणी आहे तुमची शेतकरी? देवेंद्र फडणवीस निवडून यायच्या अगोदर आपल्याला कर्जमाफी उतारा कोरा असं सगळं म्हटल्यामुळं लोक बरीच थकीत राहिली की आपल्याला हे सरकार आलंय आता कर्जमाफी मिळणार. पण शेतकरी कसा आहे, शेतकरी आता ज्या सगळ्या योजना चालू आहेत ह्यात आता आम्ही काय करतो, बी घेतो. बी घेतलं, बी सरकारजवळ पेरलं, काय त्याला ट्रॅक्टर काय लागलं सगळं सरकारकडं घेतो. पेरलं, उगवलं तरीसुद्धा त्याला औषध मारायला सरकार बसणं आणि त्याला पाणी पाजायला सिंचन करायला सगळ्या मोटरा सगळं काय असेल त्या वस्तू आम्ही शेतकरीच घेतोय आणि ते घेऊन बाजारात नेतोय, ह्यांच्यापाशीच विकतोय आणि पैसे बँकेत ठेवतोय. कर्जमाफी कोणाला द्यायची आहे? मग देश चालवणारा तुम्ही कर्जमाफी देणार नाही आणि मोठमोठ्या नेत्यांना तुम्ही कर्जमाफी देणार, असं काय तुम्ही करू नका. आणि आम्हाला आता पार डोक्यावरनं पाणी चाललंय, आता आणि पेरण्या व्यवस्थित झालेलं नाही द्या, तर सरसकट बिना शर्त कर्जमाफी करावी एवढी या आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
नक्कीच या निमित्तानं शासनाकडून जी कर्जमाफी योजना आणलेली आहे त्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शर्ती आणि अटी घातलेल्या आहेत त्या ताबडतोब पाठीमागे घ्याव्यात आणि सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी द्यावी, अन्यथा पुढील काळामध्ये यापेक्षा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.